नमस्कार, मी प्राध्यापक येणार जगताप. तुम्ही पाहताय चावडी न्यूज. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. राज्यातील सर्व पाणंद रस्त्यांबाबत सरकारचा मोठा निर्णय. मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ता योजनेच्या माध्यमातून राज्यातील 1,74,475 शिव पाणंद रस्त्यांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. आता प्रत्येक पाणंद रस्त्याला क्रमांक असेल आणि त्या क्रमांकाची नोंद सर्व रेकॉर्डवर असणार आहे. प्रत्येक गावाचा मॅप तयार करून तो ग्रामसभेमध्ये जाहीर करून पाणंद रस्त्यांची अधिकृत नोंद सातबारा उतार्यावर होणार आहे. यामुळे वर्षानुवर्ष चालणारे बांधावरील वाद मिटण्यास मदत होणार आहे, असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले आहे. राज्यातील पाणंद रस्ते अतिक्रमण मुक्त करून त्यांची नोंद सातबारा उतार्यावर करण्याबाबतची मोहीम कधी सुरू होणार आहे? रोजगार सेवकांना जॉब कार्ड वेळेत कधी मिळणार, असा प्रश्न आमदार श्वेता महाले यांनी उपस्थित केला होता. या प्रश्नाला महसूल मंत्री बावनकुळे यांनी उत्तर दिले आहे. राज्य शासन आता शेतकऱ्यांच्या रस्त्यांची लांबी, रुंदी, दिशा आणि सीमा निश्चित करून त्यांचे अचूक सीमांकन करणार आहे. यापूर्वी अनेक रस्ते केवळ नकाशावर होते. आता मात्र या सर्व रस्त्यांची सातबारा उतार्यावर रीतसर नोंद घेतली जाईल. गाव नकाशात असलेले पण अतिक्रमित झालेले रस्ते मोकळे करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. आतापर्यंत रस्ते अदालतींमधून 4,963 रस्ते मोकळे करण्यात आले असून गेल्या 3 महिन्यात 7,268 प्रकरणांचा निकाल लावण्यात आला आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी लोकप्रतिनिधींच्या अध्यक्षतेखाली तालुका आणि जिल्हा स्तरावर समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. संबंधित भागाचे विधानसभा सदस्य या समितीचे अध्यक्ष असतील. समित्यांना भूमी अभिलेख विभाग, प्रांताधिकारी आणि महसूल विभागाच्या 8 ते 9 विशेष अधिकाऱ्यांच्या टीमवर नियंत्रण ठेवण्याचे आणि मासिक बैठका घेण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. संपूर्ण नियोजन केले जाणार आहे. प्रत्येक रस्त्याला एक विशिष्ट युनिक कोड, सांकेतिक क्रमांक दिला जाणार आहे. आतापर्यंत 65,207 पाणंद रस्त्यांच्या नोंदी घेण्याचे काम पूर्ण झाले आहे, असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले आहे. धन्यवाद.